जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज संत गाडगे बाबा यांच्या जीवनचरित्राचा वेध घेण्यासाठी इथं उपस्थित आहे. महाराष्ट्रामध्ये जे समाजसेवी संत होऊन गेले त्यामध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते संत गाडगे बाबा यांचं. गाडगे बाबानंतर विनोबा भावे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबा आमटे वगैरे अशी सेवाभावी माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये काही होऊन गेली की ज्यांनी समाजाच्या हितामध्ये आपलं हित मांडलं. आणि अशा या संत गाडगे बाबाच्या जीवनचरित्राचा वेध घेत असताना माझ्या डोळ्यापुढे एक गोष्ट निश्चित लक्षात येते की खऱ्या अर्थानं शाळेचं ज्यांनी तोंड पाहिलं नाही, लौकिक अर्थानं कुठलंही शिक्षण घेतलं नाही, त्यांना आचार्य आत्रे यांनी समाजभक्तीचं समाजसेवेचं प्रचंड व्यासपीठ असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे एवढं कौतुक आचार्य आत्रे यांनी त्यांचं केलेलं हे पाहिल्यानंतर मला त्यांच्या जीवनचरित्राविषयी आकर्षण वाटलं. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 शेनगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे झाला आणि बाबांचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 रोजी झाला. असा एवढा मोठा 80 वर्षाचा काळ बाबांना मिळाला. बाबांचं बालपण अत्यंत कष्टप्रद असं होतं. गरिबी, ते परीट समाजाचे होते, थोडीशी शेती होती, परंतु वडील व्यसनी असल्यामुळे लवकरच त्यांचा अंत झाला आणि 5-6 वर्षाचे असताना बाबा आई सखूबाईसह आपल्या मामाच्या घरी राहायला आले. आता मामाच्या घरी राहत असताना त्यांना मामाच्या घरची कामं करावी लागत, शेतीची कामं करायला लागले. पुढे मोठे झाल्यानंतर त्याच्या अगोदर जनावरं गुरंढोरं पाहायची आणि अशा प्रकारे कष्टाचं जीवन जगत असताना पुढे त्यांचं कुंताबाई या धनाजी खल्लारकर यांच्या कन्येशी लग्न झालं. काही वर्षे त्यांनी संसार केला, परंतु संसारात त्यांचं मन रमेना. ब्रिटिशांचं राज्य होतं, तोहीकडे अंधारच अंधार होता. गरिबी सर्वांच्या नशिबाला पूजलेली होती. बाबा तर गरिबीत होळपून निघत होते, पण शिवाय आजूबाजूला पाहिलं तर अज्ञान, अंधश्रद्धा आणि अशा अनेक समस्या समाजामध्ये होत्या. हे पाहिल्यानंतर बाबांनी समाज सेवेचा जो ओढा होता त्यांच्या अंगी असलेला तो पुढे वाढीस लागला आणि त्यांनी घरदार सोडलं, संसाराचा त्याग केला आणि समाजाची सेवा करण्यासाठी बाबा फिरू लागले. अर्थात बाबा कोणी मोठे शिक्षित ग्रस्त होते अशातला भाग नाही, पण एक खऱ्या अर्थानं लौकिक शिक्षण न झालेला माणूस किती प्रचंड कार्य करतो त्याचं उदाहरण म्हणजे संत गाडगे बाबा. डोक्यावरती काही नाही, पांढरी शुभ्र दाढी आणि केस आणि अंगावरती गोधडीसारखा शिवलेलं एक वस्त्र, अशा वेशामध्ये आणि हातात गाडगं किंवा ज्याला आपण मडकं म्हणतो ते घेऊन बाबा फिरायचे. कुठेही जिथं निवारा मिळेल तिथं थांबायचं, मंदिरामध्ये, झाडाखाली, आणि भिक्षा मागायची आणि ही भिक्षा मागून आपला जीवन उदरनिर्वाह करत समाजाची सेवा करायची. असं फिरत असताना त्यांनी लोकांना, गोरगरिबांना मदत करण्याचं ठरवलं आणि अनेक राज्यामध्ये तर ते फिरलेच. आंध्र, कर्नाटक, गुजरात कीर्तन सेवा ते पुढं करू लागले. बाबांचं कीर्तन म्हणजे समाजसेवेचं कीर्तन असायचं. तुकाराम महाराजांचे अभंग तोंडपाठ होते. एका ठिकाणी ते म्हणतात की मी तुकाराम महाराजांचा भक्त आहे, परंतु माझं कुणी भक्त नाही, माझं कुठलं भक्तिपीठ नाही, माझ्यानंतर कुणी माझा शिष्य नाही, अशा प्रकारची त्यांची विचारसरणी होती. आणि तुकोबाचे अभंग हे त्यांना मुखोद्गत होते. अर्थात कोणताही अभंग पूर्ण असेलच असं नाही, कारण बाबा काही शिकलेले नव्हते, त्यांनी कुठं वाचन केलेलं नव्हतं, पण श्रवणशक्ती दांडगी होती. जे ऐकलं ते स्मरणात ठेवलं आणि अशा प्रकारे ते कीर्तन करत फिरायचे. बाबांचं कीर्तन म्हणजे लोकांना एक मनोरंजनाचं साधन जसं होतं तसं शिक्षणाचं मोठं व्यासपीठ होतं. बाबा सहज बोलता बोलता शिकवायचे आणि ते गरिबी दूर कशी करावी, गरिबाला
श्रीमंतांनी आधार कसा द्यावा, गोरगरिबांच्या मुलींची लग्न सामुदायिक विवाह करून पार पाडावी, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना श्रीमंत लोकांनी मदत करावी आणि त्यांचा योग्य तो परिणाम लोकांच्यामध्ये व्हायचा. व्यसनाधीनता नसावी, कारण त्यांचे वडील व्यसनामुळेच गेलेले होते. त्यामुळे ते म्हणायचे लोकांना की दारू पिऊ नका. अस्पृश्यता ही लागलेली कीड आपल्या देशाला आणि विशेषतः महाराष्ट्राला, अस्पृश्यता पाळू नका, अशा प्रकारचं त्यांच्या कीर्तनाचे विषय असायचे. आणि हे करत असताना त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या. एक विशेष गोष्ट आश्चर्याची असे वाटते की बाबा काही श्रीमंतग्रस्त नव्हते. घरदार सोडून बाहेर पडलेला एक फकीर किती मोठं कार्य करू शकतो, परंतु त्यांच्या विचारसरणीमुळे अनेक धनवंत लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यातून त्यांनी खूप मोठं कार्य केलं समाजासाठी, स्वतःसाठी नाही. आणि हे कार्य म्हणजे काय कार्य केलं, जागोजाग त्यांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा उभारल्या. देहू, नाशिक, आळंदी येथे मोठमोठ्या धर्मशाळा उभारून जे लोक या तीर्थक्षेत्रांना भेटी द्यायचे, त्या भेटी दिलेल्या आणि आलेल्या लोकांना निवारा मिळावा म्हणून ते अशा प्रकारच्या धर्मशाळा त्यांनी उभ्या केल्या. त्याचबरोबर रुग्णालय गोरगरिबांच्यासाठी उभी करण्याचा, औषध उपचार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कुष्ठरोग्यांची सेवा ते स्वतः करत आणि अशा प्रकारचं जीवन ते जगत सगळीकडे फिरत असत. स्वच्छता हा त्यांचा मुख्य विषय असायचा. कायम हातात झाडू घेऊन ते जाईल तिथं साफसफाई करायची, ज्या गावामध्ये जातील तिथली साफसफाई करायची आणि स्वच्छतेचं, साफसफाईचं महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिलं. आणि अशा प्रकारे आपलं जीवन कार्य ते करत असताना अज्ञान, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी या तर आपल्या पाचवीला पुजलेल्या होत्या. लोक अज्ञानी आहेत, त्याचा फायदा सावकार घेतात. लोक कर्ज काढतात आणि त्या कर्जामध्ये सावकार त्यांना पिळून काढतो. तेव्हा ते म्हणायचे की कर्ज काढू नका, अंधश्रद्धा पाळू नका, कारण प्राणी हत्या करून कुठलाही देव प्रसन्न होत नाही. प्राण्यांची हत्या देवाच्या नावाखाली करू नका आणि अनिष्ट रूढी कुठल्याही पाळू नका. हे बाबा सांगत समाजाला ज्ञानी करण्याचा प्रयत्न करत. अशा प्रकारे ते फिरत असताना आचार्य आत्रे एका ठिकाणी म्हणतात की सिंह पाहावा वनामध्ये, हत्ती पाहावा रानामध्ये आणि बाबांना पाहावं, संत गाडगे बाबांना पाहावं कीर्तनामध्ये. म्हणजे सिंह शोभून जसा त्याच्या जंगलामध्ये दिसतो किंवा हत्ती जसा रानामध्ये दिसतो, ते बाबा कीर्तन करायला लागले की लोक मंत्रमुग्ध व्हायचे. आणि बाबांचं कीर्तन म्हणजे काय, बाबा देवाधर्माचं कीर्तन म्हणजे ते म्हणायचे की देवधर्म मूर्तीत नाही, अरे माणसात आहे, प्राण्यात आहे. प्राण्यांची सेवा करा, प्राण्यांना अन्नदान द्या, लोकांना गोरगरिबांना अन्नदान करा, गोरगरिबांना मदत करा, गोरगरिबांच्या मुलींची लग्न करण्याचा प्रयत्न करा, त्यांना शिक्षण द्या. सर्वसामान्य माणसांना शिक्षण मिळालं पाहिजे. केवढी मोठी बुद्धिमत्ता या माणसाच्या अंगी समाजसेवेची आपल्याला दिसून येते की न शिकलेला माणूस या सर्व गोष्टी सांगत होता की तुम्ही असं करा, तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षण झालं, शिक्षण म्हणजे तिसरा डोळा असतो, लोक ज्ञानी होतात, त्याच्यातून आपलं जीवन घडतं. व्यसन करू नका, व्यसनाने प्रपंचाची राखारांगोळी होते, मुलाबाळांचे हाल होतात. असं सर्व काही समाजाला उपदेश देण्याचा बाबांनी प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे बाबा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते. शेवटी त्यांचा अंतकाळ जवळ आला. ते सातारला होते आणि त्यांच्याजवळ काही जमिनीचे कागदपत्र होते. अर्थात त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि गाडगे बाबा या तीन व्यक्ती अशा समाजासाठी झटत होत्या. एकदा असं सांगितलं जातं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी संस्था स्थापन केली, शिक्षण गोरगरिबांना मिळू लागलं, सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळू लागलं. परंतु एका सभेमध्ये कुठंतरी ते ब्राह्मणाविषयी काही बोलले, टीका टिप्पणी केली. ही गोष्ट त्यावेळचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या कानावर गेली आणि
त्याने रयत शिक्षण संस्थेचं अनुदान बंद केलं. आता शाळा कशा चालवायच्या, मुलांना शिक्षण कसं मिळायचं, म्हणून ते कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगे बाबांकडे गेले आणि म्हणाले, बाबा आता मी काय करू शकतो, कारण माझ्या संस्थेचं अनुदान सरकारने बंद केलं. ते म्हणाले ठीक आहे, मी बघतो. आणि बाबा एके दिवशी सचिवालयाच्या जवळ जाऊन उभे राहिले. सेवकांनी सांगितलं की अरे संत गाडगे बाबा आले. त्यांनी सेवकाजवळ निरोप दिला, मुख्यमंत्र्याला खाली बोलावून घे. आणि हे असं सांगितल्यानंतर सेवक पळत सुटला आणि त्यांनी बाळासाहेब खेर, त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना जाऊन सांगितलं की गाडगे बाबा आपल्या भेटीला आलेले आहे. पटकन बाळासाहेब खेर खाली आले आणि बाबांचं दर्शन घेऊन त्यांनी विचारलं की बाबा आज इकडे कुठे. तेव्हा बाबा म्हणाले की अरे तू काय केलंय, तो भाऊराव पाटील एवढं चांगलं काम करतो तर त्याच्या शाळेचं अनुदानच बंद करून टाकलं, त्यांनी कशी पोरं शिकवायची. आणि हे ऐकल्यानंतर बाळासाहेब खेरांना उपरती झाले आणि त्यांनी सांगितलं, बाबा मी त्वरित व्यवस्था करतो. आणि अनुदान देण्याची व्यवस्था त्यांनी केली. अशा प्रकारचे होते संत गाडगे बाबा. पुढे त्यांचा अंतकाळ जवळ आला. ते सातारला होते, बरं वाटत नव्हतं, वय 80 वर्षात झालं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी निरोप धाडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईवरून त्वरित सातारला आले. बाबा झोपलेले होते, उशाखाली काही कागद दस्त होते. आणि डॉक्टर आंबेडकरांना पाहिल्यानंतर बाबांना आनंद झाला आणि ते म्हणाले, बरं झालं साहेबा, तू वेळेवर आला. आणि आपल्या उशाखालचे काही दस्त, काही कागद जमिनीचे त्यांनी आंबेडकरांच्या हाती दिले आणि त्यामध्ये सर्व अधिकार आंबेडकरांना दिलेले होते. डॉक्टर आंबेडकरांनी पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की जी जमीन त्यांना मिळालेली होती ती सर्व जमीन त्यांनी आंबेडकरांच्या नावे केलेली होती. डॉक्टर आंबेडकर म्हणाले, बाबा चिंता करू नका. त्यांनी लगेच कर्मवीर भाऊराव पाटलांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या हाती ते कागद सुपूर्द केले आणि बाबांना सांगितलं की मी ही जमीन रयत शिक्षण संस्थेसाठी, गोरगरिबांच्या मुलासाठी कार्य करणाऱ्या या कर्मवीर भाऊराव पाटलांना सुपूर्द करतो. आणि अशा प्रकारे जाता जाता सुद्धा त्यांनी खूप मोठं कार्य केलं. असे होते संत गाडगे बाबा. आज त्यांचं जीवनचरित्र आपल्या पुढे मांडताना एक समाधान वाटतं की आपल्या देशामध्ये अशाही प्रकारची चारित्र्य संपन्न माणसं आहेत, समाजासाठी झटणारी, लोकांच्यासाठी आपलं आयुष्य वेचणारी आणि कुठल्याही प्रकारचा हव्यास स्वतःसाठी नसलेली. तेव्हा अशा या संत गाडगे बाबांना मी भक्तिभावानं वंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.